लाडू पिल्लू 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 इथे खेळतो आणि पिल्लूची मम्मा तिकडे काय करती. पिल्लूची मम्माचं चालू आहे आवरा सावर. गॅलरीत होती का? गॅलरीत होती लय धूळ होती इकडे, हवा राहती, या झाडाचा सगळा पाला पाचोळा इथे पडतो आणि रोज गॅलरीत धुतली ना तरी पण धुवावीच लागते परत परत. हे पण पुसायचंय अजून. हा दरवाजा पूर्ण ओपन होतो ना? होतो बघ ना, त्याच्यावर पण किती धूळ साचली. हे बघा मी दिसत असेल तुम्हाला आरशामध्ये. माझा अवतार पण खूप खराब झालेला आहे. याला तेवढं गरम होते, कपडेच काढले याचे. हा ना, लाडूला गरम झालंय. हे बघा लाडूची खेळणी, लाडूला असं दिवाणवर ठेवलेलं आहे खेळायला. लाडू पिल्लू तू काय कसे खेळत तू माझी छोनला. लाडूला भेटायला आली मी. खरं सांगायचं तर आमच्याकडे आज पण लाईट गेलेले आहे. काल शनिवार होता, काल दिवसभर लाईट नव्हती. आज पण रामाचं रथ येणार आहे. हा का? लाईट गेली म्हणून गेली का? बापरे खूप गरम होतंय पण लाईट नाही ना. एकादशी आज आणि रामाचा रथ, श्रीराम प्रभूंचा रथ येणार आहे आमच्याकडे ना वाटतं. मला पूजा आत्ता बोलली, मला माहीत नव्हतं. तर खूप गरम होतंय, लाईट नाही आहे आमच्या घरात. इतकं गरम होत नाही कारण वरती बांधकाम चालू आहे. बांधकाम सगळं ओलं आहे आमचं, म्हणजे गारवा आहे आमच्या घरामध्ये. पण इथं आली ना खूप खूप गरम होतंय. पूजाला बोलली इतकं गरम होतं इथं. तर लाडू बघा ना कटाळला कटाळलो. कधीचे पालथ पडेल ना माझे शोन उलो, माझे मोन उलो, ओ माझे शोकुलो, म्हणजे तुम्ही सगळ्या मावशींना गुड मॉर्निंग नाही, गुड मॉर्निंग नाही गुड आफ्टरनून बोल. दुपार झाली. हा झोप झोप नाही केली का तू? नाव नाव केली का? हा तो खिडकी उघडी ना आज पहिल्यांदा. हा म्हणून बाहेर बघतोय. किती छान वाटत आम्हाला असं बघायला बाहेरचं. हा ना, बाहेरची मज्जा बघायला किती भारी वाटत आहे. है ना पिल्लू? है ना, अशी उल्या मारायच्या. डिंग 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 डिंग. दारात अशी झुणच काढते. ते पुसायला गेलं ना तर ते खूप पडायचं, खराब होऊन जातं. पण मला असं वाटतंय पाण्यापेक्षा पुसण्यापेक्षा आहे ना ते अर्बन वाईपच्या क्लीनरने ना एकदम भारी चकचक निघाले असते. फक्त स्प्रे करायचं आणि फडकं मारायचं. नाही त्याने पण थोडंसं क्लीन करणारच मी आता. फक्त हा एक दरवाजा तो आहे. अगं किती धुतलं तर धूळ येणारच आहे. मग त्याच्यामुळेच रोज एवढा वेळ पण भेटत नाही ना, झोप पण होत नाही. परत याला बघायचं, आवर सावर काही ना काही चालूच राहतं. लोक असं बघतोय मम्मा काम करतीये म्हणून आम्ही बघतो. है ना पेल्लू माझे शोनो? बघितलं ना लाडू माझ्याकडे कसं बघतोय. त्याला असं वाटतंय मम्मा काय करतीये, त्याला काही कळत नाही पण बघतोय, कंटिन्यू माझ्याकडे बघतोय. तर मी इकडे ना रॅलिंग वगैरे ना घासत होती आणि लाडू माझ्याकडे बघत होता. मम्मी आली होती लाडूला सांभाळायला, त्यामुळे मला काम करता आलं आणि लवकर लवकर माझी साफसफाई झाली. तर बाहेर गॅलरी ना असं तर मी कायमच म्हणजे झाडं वगैरे चालूच असतं. पण मग झाडाचा पाला पाचोळा आणि वारा वावधानामुळे येणारी धूळ, त्यानंतर रॅलिंगला पण आहे ना खूप सारे असे डाग वगैरे होते. त्यामुळे मी पूर्ण रॅलिंग घासली आणि गॅलरी ही स्वच्छ धुवून घेतली. किती भामट झालंय भामट. अरे सोनं नको खाऊ, असं खेळ. मस्ती करताय लाडू. आवाज येत आहे.
आणि ना लाडू आहे ना मम्मीसोबत खूपच मस्ती करत होता, त्यामुळे मी ना इथे आवाज बंद केला आहे आणि तुमच्याशी बोलते. सर्वात आधी तर मी ना कपाटातले कपडे आवरले, कबड वगैरे संपूर्ण आवरून घेतलं मिस्टरांचं आणि माझं. त्यानंतर मग बेडवर, त्यानंतर ड्रेसिंग टेबल आणि याच्यावर येणारी सर्व धूळ वगैरे सर्व स्वच्छ करून घेतली. आणि त्यानंतर मग आता इथे ना बेडशीट झटकून वगैरे घेते. बेडशीटवर म्हणजे बेडशीट मी रिसेंटली धुतलेलंच होतं आणि त्यावर आम्ही झोपलो पण नाही, कारण आम्ही खाली झोपत होतो, त्यामुळे बेडरूममध्ये कोणीही झोपत नव्हतं एवढ्यात. तर मग म्हटलं चला स्वच्छ वगैरे आवरून घेऊ सगळं. तर मग मी सर्वात आधी बेड उचलला, म्हणजे बेडवरची गादी साईडला घेतली, बेडशीट वगैरे काढून घेतलं आणि ना हे जे फर्निचर क्लीनर आहे ना यानेच मी संपूर्ण बेडरूम क्लीन केला. तर बेडरूममध्ये मोस्ट ऑफ फर्निचरच असतं, जसं आपलं ड्रेसिंग टेबल असो, बेड असो किंवा कबड वगैरे असो, आपलं दरवाजा असतो वगैरे, हे सर्व याचंच असतं वुडनचं. तर हे फर्निचर क्लीनर आहे ना याने ते खूप मस्त निघतं, म्हणजे ना याचा स्मेल पण खूप भारी होता. असं नाही की फक्त क्लीन होतं आहे, तर स्मेल पण खूप छान वाटत होतं. रूममध्ये अचानक एकदम फ्रेश वाटत होतं. आणि रूम तुम्हाला माहितीच आहे की रिसेंटली 1-1.5 महिन्यापूर्वीच आम्ही संपूर्ण घराची स्वच्छता केलेली, पण मग असं 2-3 महिन्यातून एकदा आपण पूर्ण डीप क्लिनिंग केली पाहिजे. आणि आता भैरवनाथाची यात्रा पण येते, तर आमच्या घरी ना संपूर्ण म्हणजे आमच्या गावची यात्रा असते आणि त्या यात्रेची जी पूजेचा मान असतो ना तो आमच्या फॅमिलीला असतो, त्यामुळे दरवर्षी आम्ही ना यात्रा जवळ आली ना तर घर आवरतोच. तर म्हटलं चला आधी सुरुवातीला ना बेडरूम वगैरे आवरून घेऊ. आणि रिसेंटली आम्ही भांडी पण घासली होती, पूर्ण डीप क्लिनिंग केलं होतं किचनचं, त्यामुळे ह्यावेळी किचन इतकं आवरायचं नव्हतं. फक्त धूळ स्वच्छ होती, ती गाद्यांमध्ये धूळ राहते पाहिजे, ती स्वच्छ होईल. लाईट आहे का लावून राहिली? अगं लाईट आहे का? लाईट गेल्या म्हणून मी इथं तर काढली. लाईटच नाही, मी विसरून गेले ते लाईट नाही. तर आहे ना आमचं जे कबड आणि बेड जो आहे ना तो पूर्ण आपल्या फ्लोअरला आहे ना टच झालेला आहे. तर खालची जी धूळ असते ना ती ना आपल्या झाडूने निघत नाही, त्यामुळे व्हॅक्यूम क्लिनर जर लावलं ना तर संपूर्ण धूळ बाहेर येऊन जाते आणि केस वगैरे बारीक बारीक ज्या गोष्टी असतात ना त्याही बाहेर येऊन जातात. लाईट नसल्यामुळे ना मला व्हॅक्यूम क्लिनर नाही लावता आलं. आणि असं तर आमच्याकडे फरची पुसायचा मॉप पण आहे, पण मग मला मॉपने इतकं आवडत नाही, तर मग मी हातानेच संपूर्ण फरची क्लीन करून घेतली. आणि पुन्हा एकदा बेडशीट झटकून बेडवर टाकलं आणि माझा रूम आता इथे ना फायनली क्लीन झाला. आणि इतकं मी जोपर्यंत मी आवरत होते ना मला जवळपास 2 ते 3 तास लागले संपूर्ण बेडची क्लिनिंग करायला. आणि इतक्या वेळ मम्मी घरीच होती, ती आली म्हणून माझं इतकं सर्व आवरणं झालं. हाय, गुड इव्हिनिंग सगळ्यांना. ऋतुपूजा ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाओ. तर खूप वेळानंतर मी आत्ता व्हिडिओची सुरुवात करते. सायंकाळचे 5:30 वाजले आणि जवळपास 2 वाजेपासून मी रूमची साफसफाई करत होते. बरेच दिवस झाले होते रूम आवरलेला नव्हता आणि बऱ्यापैकी धूळ होती, कारण सध्या आम्ही खालीच झोपतोय रात्रीचं, कारण उन्हाळा खूप जोरदार चालू आहे, म्हणजे कडक वातावरण आहे. कडक ऊन असल्यामुळे ना आमचा जो वरचा स्लॅब आहे ना तो खूप जास्त तापतो आणि त्या स्लॅब तापल्यामुळे ना रात्री रूममध्ये खूप गरम होतं आणि पंखा लावला ना तरी पण हवेची अशी गरम वाफ लागते. त्यामुळे सध्या आम्ही हॉलमध्ये झोपतोय, कारण हॉलमध्ये छान झोप येते आणि थंड वातावरण असतं. तर आज म्हटलं चला आता भैरवनाथाची यात्रा पण आहे, तुम्हाला माहितीच आहे, सिन्नरचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज, तर त्यांची यात्रा आहे 2-3 दिवसात. आणि भैरवनाथ पूजेचा मान आम्हाला असतो, म्हणजे मिस्टरांना, मोठे भाऊ आणि ताईंना आहे. तर मग त्या निमित्तानेच आम्हाला घराची साफसफाई करायची होती. चला आज काही काम नाही, तर आज आपला रूम आवरून घेऊ. त्यानंतर किचन आणि खाली हॉलची आपल्याला साफसफाई करायचीच आहे. आणि गॅलरी तर अशी मी धुत असते, म्हणजे कायमच सावर चालूच असते, पण कडक वातावरण आहे, हवामान खूपच असं चेंज आहे. आणि 2-4 दिवस पाऊसही सांगितलेला आहे, पुढचे 5 दिवस पाऊस सांगितलेला आहे. आणि त्यामुळे वारा वावधान खूप जास्त आहे, त्यामुळे धूळ खूप येत असते. तर आता माझं फायनली रूम आवरून झाला आणि आपला लाडू कधीचा खेळत होता आणि आता झोपी गेला आहे तो, तर त्याला दूध पाजलं आणि तो झोपून गेला आहे. तर तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी एकदम स्वच्छ दिसतोय. आता आरसा बघा किती क्लीन दिसतोय, एकदम परफेक्ट दिसते मी, एकदम क्लिअर. आणि इथे लव नाव होतं ना ते मी काढून टाकलं, कारण आता बरेच 2-3 महिने झाले आणि ते नाव छान दिसत होतं, पण त्यावर पण धूळ साचली होती, मग ते चांगलं नाही वाटत. सो मी ते काढून टाकलं आणि एकदम क्लीन दिसतोय आता रूम बघा. आणि हे अर्बन वाईबचं प्रोडक्ट आहे ना, तर हे प्रोडक्ट वापरून मी रूमची साफसफाई केली आहे. तर हे फर्निचर क्लीनर आहे अर्बन वाईबचं. तर अर्बन वाईबचे प्रोडक्ट मी कायमच वापरत असते, तुम्हाला माहितीच आहे. लास्ट टाईम मी किचन क्लीनर वापरलं होतं आणि ते मी अजूनही वापरते.
तर छान प्रोडक्ट आहे. तर तुम्ही बघितलं तिच्या रूमची साफसफाई पूजाने केली आणि एकीकडे मी माझ्या रूमची साफसफाई करत होती. दोन्हींनी केले म्हणजे लवकर आवरतं. तर सर्वात आधी तर आहे ना भिंतींवरचं सर्व जाळं काढलं, कारण मी तुम्हाला माहिती की 7-8 दिवस मला पण बरं नव्हतं, त्यामुळं मग थोडं दुर्लक्ष झालं होतं. आणि म्हणजे घर आहे ना अगदी रस्त्याच्या कडेला आहे, त्यामुळं ना कंटिन्यू धूळ येत असते खिडकीतून आणि गरम होतं, त्यामुळं आपण खिडकी ओपनच ठेवतो. तर थोडे धुळीचे बारीक कण येतात आणि ते फर्निचरवर असं बारीक बारीक भिंतींवरही साचतात, त्यामुळं जाळं पण तयार होतं. तर सर्वात आधी तर जाळं काढून घेतलं आणि यात्रेच्या वेळेस सर्व घर आवरायलाच लागतं तसं तर, त्यामुळं मग सगळं घर आवरायचं होतं. सर्वात आधी तर बेडरूमपासून सुरुवात केली, कारण मग वरची धूळ परत खाली जाते, त्यामुळं मग वरचंच आधी आवरलं. तर बेडरूमचं सर्व जाळं वगैरे काढून घेतलं. त्यानंतर फॅनही पुसला. फॅनवरही भरपूर जाळं जमा होतं, कारण कंटिन्यू फॅन चालू असतो उन्हाळ्यात आणि जी धूळ येते ती सर्व वरती पात्यांवर साचते, त्यामुळं तिथेही जाळं तयार होतं. तर मग बेडवर मी घाण पडू नये म्हणून आहे ना म्हणजे चटई अंथरलेली होती. तसं तर बेडशीट वगैरे धुवायचंच आहे, पण मग म्हटलं खूपच खराब होण्यापेक्षा आधी आपण चटई अंथरू. तर चटई अंथरली, सर्व जाळं काढून घेतलं. त्यानंतर स्वच्छ घर झाडून घेतलं आणि रूममध्ये ना हवा पण येते आणि उजेडही भरपूर असतो, त्यामुळं मग काय वाटत नाही. आणि छान असं मग सर्व घर वगैरे क्लीन करून घेतलं. एक साईडने बारीक बारीक धूळ असते ती एवढी दिसत नाही आणि व्हॅक्यूम लावायचं तर लाईट नव्हती, त्यामुळं मग व्हॅक्यूम काय लावता आलं नाही. तर मी सर्व फर्निचरवरचं, बेडवरचं, कपाटातलं सर्व म्हणजे धूळ वगैरे झटकली आणि स्वच्छ झाडूने घर आधी झाडू मारून घेतला. बारीक धूळ असते त्यामुळं. त्यानंतर ओल्या कपड्याने, पहिले तर कोरड्या कपड्याने फॅन स्वच्छ केला, त्यानंतर मग ओला कपडा करून फॅनही पुसून घेतला, कारण भरपूर म्हणजे फॅनवर आपलं धूळ वगैरे असते आणि फॅन पुसल्यानंतर अजून छान हवा लागते, त्यामुळं मग फॅन वगैरे सर्व स्वच्छ केलं. आणि फॅन स्वच्छ झाल्यानंतर मग पुन्हा घरातले जे लाईटीचे बोर्ड असतात ना, तर मी ते स्विच बोर्ड पण सर्व स्वच्छ केले, कारण आपण कंटिन्यू हात लावतो आणि त्याच्याने ते काळे पण पडतात. तर तेही स्वच्छ करून घेतले. तर तुम्ही बघताय की आमच्याकडे लिक्विड आहे त्याच्याने धुतले. तसं तर फर्निचर क्लीनर पण आहे, त्याने पण निघतात. तर माझं बेडरूम आवरून झाला. त्यानंतर मग बाहेरचं पण आवरायचं होतं. तर बाहेरचा जो आमचा रूमच्या बाहेरचा जो एरिया आहे, तर तिथे पण भरपूर जाळं तयार होतं, कारण हवा असते, दार उघडे असतात, तर वरतूनही भरपूर हवा येते टेरेसवरनं, त्यामुळं मग तिथलंही आवरून घेतलं. वरचे सर्व कानाकोपऱ्यात जे जाळे आलेले असतात ते आवरले. तसं तर माहिती तुम्हाला की गावची यात्रा म्हटलं ना तर सर्वच घर आवरायला लागतं. तर आणि यात्रेचा मान जर असला तर मग तर सर्वच घर आवरायला लागतं. तर दरवर्षी आम्ही पूर्ण घर आवरतो. तसं तर आपल्या वर्षातून 2-3 वेळा पूर्ण डीप क्लिनिंग होते. महिन्यातूनही घराची, रूमची आपली क्लिनिंग होत असते. तर आणि मग यात्रा म्हटली का मग आम्ही सर्वच घर आवरायला काढतो. तर ह्या वेळेस तर पूर्ण किचन नव्हतं आवरायचं, कारण रिसेंटलीच आम्ही किचनही आवरलेलं होतं काकांचं 10वा-13वा झाल्यानंतर, त्यामुळं मग किचन संध्याकाळी मी आवरणार होते. आणि घर वगैरे आवरून झालं माझं वरचं पण सर्व. त्यानंतर मग 5-6 वाजता आमच्या इथे रामाचा रथ येतो, तर आम्ही तिथे दर्शनासाठी गेलेलो होतो. आज एकादशी होती, त्यामुळं मग रामनवमी झाल्यानंतर एकादशीला रामांचा रथ येतो. तर तुम्ही बघताय इथं भरपूर अशी गर्दी झालेली होती. तर हा रथ प्रत्येक गल्लीतून येत नाही, तर गल्लीच्या बाहेरून जो रस्ता असतो तिथून येतो आणि भरपूर गर्दी होती. तर आम्ही दर्शन वगैरे घेतलं, प्रसाद घेतला, मम्मी, मी, आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं. आणि बाळ झोपलं होतं, त्यामुळं पूजाला यायला काही जमलं नाही. आणि इथं बघताय तुम्ही की रामाच्या रथाला दोरी लावलेली असते आणि सर्व मिळून तो रथ ओढतात. तर मिस्टरांनी पण म्हणजे असं म्हणतात की थोडा वेळ तरी रथ ओढावा,
तर मिस्टरांनी पण इथे रथ ओढला आणि चांगलं असतं. तर ह्या रथाला बैलगाडी वगैरे काही लावलेली नसते, तर तो हातानेच माणसं ओढतात. तर तुम्ही इथे बघताय की छान असा रथ वगैरे मिस्टरांनी ओढला. त्यानंतर आम्ही बाजारात गेलो आणि मग भाजी वगैरे घेतली. हाय, गुड इव्हिनिंग सगळ्यांना. तर चला, आता जवळपास सायंकाळचे 7 वाजले आणि मी ते ना स्वयंपाकाला सुरुवात केली आहे. तर आता सध्या घरामध्ये मी एकटीच आहे, कारण आमच्या इकडे ना श्रीराम प्रभू यांचा रथ आलेला होता. तर मम्मी, ऋतुताई, आई सगळेजण रामाचे दर्शन घ्यायला गेलेले आहेत आणि आपला लाडू घरात झोपलेला होता, त्यामुळे मग मी काही गेली नाही. तर मग घरातच होती. तर अजूनही ते घरात आलेले नाही आहे, तर ते येतीलच जरा वेळात. म्हटलं चला तोवर स्वयंपाकाला सुरुवात करू. आता सायंकाळच्या 7 वाजले ना. आमच्या इकडे ना 7 वाजता हनुमान चालिसा लागते. मारुतीच्या मंदिरामध्ये जवळच आहे मारुतीचं मंदिर, तर तिथे हनुमान चालिसा चालू आहे. तर मस्त फ्रेश वातावरण आहे, खूप छान वाटतंय. देवपूजा झाली. तर चला आता सायंकाळची पूजा वगैरे झाली आणि आता मी स्वयंपाकाला सुरुवात केली आहे. तर इथे मी कांदा, टोमॅटो, लसूण आणि आपली कोथिंबीर मस्त फ्राय करून घेतली. त्याची मस्त प्युरी केली आणि फोडणी वगैरे दिल्यानंतर ती प्युरी छान अशी परतून घेतली. त्यामध्ये चवीनुसार मीठ वगैरे टाकून आपली ग्रेव्ही रेडी होती. आणि इकडे आपले जे कोफ्ते होते ना ते मस्त तळले आणि आपल्या भाजीमध्ये टाकले. तर खूप टेस्टी लागली ही भाजी, घरात सर्वांना आवडली. माझी भाजी करून झाली आणि तेवढ्यात ऋतुताई, आजी वगैरे ते घरी आले. तर मिस्टरही घरी आले आणि आपला लाडू आहे ना तो मम्मीकडे होता त्यावेळी. तर मम्मीने सौरभ दादाकडे लाडूला घरी पाठवलं आणि इथे ना घरात सर्वजण बसून आहे ना आपला शॉपिंगचा ब्लॉग बघत होते. तर खूप छान वाटलं. सर्व एकत्र बसून गप्पा मारत होते, हसी मजाक चालूच होता. आणि लाडू आल्यानंतर मग मिस्टर ना लाडूसोबत गप्पा मारत होते आणि खेळवत होते लाडूला. तर लाडूची नजर बघा, कंटिन्यू तो मोबाईलकडे बघतोय आणि त्याला ना आता मोबाईल कळायला लागलाय, त्याच्यामुळे तो ना फोनकडे जेव्हा जेव्हा बघतो ना तेव्हा तेव्हा खूप छान छान पोज देतो, हसतो वगैरे. त्यानंतर मग अमोल भाऊ आले. अमोल भाऊ लाडूला चल चल म्हणत होते आणि तुम्ही बघताय तो अमोल भाऊंसोबत इतका अड्डेच आहे ना की तो लगेच हात पुढे करतो आणि लगेच मला घ्या असं म्हणतो. त्याला माहिती आहे की यांच्याकडे गेलं तर फिरायला भेटेल म्हणून, तसा तो खूप हुशार आहे. तर त्यानंतर मग तो मस्त खेळत होता. कसं दाखव, करून दाखव, करून दाखव, कसं घे म्हणतोय. चला आम्ही चाललोय भूर आपल्या लाडू सोबत. जवळच्याच मार्केटमध्ये रिलायन्स मॉलमध्ये चाललोय. घरामध्ये सर्वांना कोफ्ते खूप जास्त आवडले, तर पुन्हा एकदा आपल्याला कटलेट्स घ्यायचे. तर चला बघूया आपण आपल्याला भेटतं की नाही. आणि आज रविवार आहे, तर 9 वाजता मॉल बंद होतं, त्यामुळे थोडाच वेळ उरला आहे. लवकर जाऊ आता. पिलू इकडे बघ. हां, आम्ही आलो रिलायन्स मॉलमध्ये. चलो घ्या, जा पप्पाकडं. तर इथे आम्ही टिक्की घ्यायला आलो होतो, फ्रोझन टिक्की. पण जे पॅकेट आम्हाला पाहिजे होतं ते काही आम्हाला भेटलं नाही. पण लाडूला खूप भारी वाटत होतं की बाहेर आल्यामुळे त्याला असं छान वाटत होतं. आणि इथे ना थोडंसं असं गारगार हवा येते, तर त्याला ते खूप आवडलं आणि तो प्रत्येक असं बॉटलला हात लावायला प्रयत्न करत होता. आणि इथे आम्हाला येणार राहुल दादा आणि त्याचा मित्र, तर दोघेही भेटले. तर दोघांनी लाडूला घेतलं, मस्त गप्पा मारल्या, खेळलो. आणि जे घ्यायला आलो होतो ना ते तर आम्हाला भेटलंच नाही, आम्ही वेगळंच काहीतरी घेतलं. त्यानंतर मग लाडू थोडा रडायलाही लागला होता. मग मिस्टर त्याला घेऊन बाहेर गेले आणि मी इथे बघा तुम्ही, मी आम्रखंड आणि स्मूथी घेतलेली होती आणि इकडे ना मिस्टर लाडूला मस्त खेळवत होते. पेलू तू का करतो बाला? गाडी खेळतो ना मी. गाडी गाडी खेळतो. चला घरी जायचो, घरी जायचो. चल चल, आपण जे घ्यायला आलो होतो तर भेटलंच नाही बाळा. मम्मीने वेगळंच काहीतरी घेतलं. पूजा आणि गणेश भाऊ मॉलमध्ये गेलेले होते, काही वस्तू आणायची होती त्यामुळं. आणि इकडे मम्मींना आज उपवास होता एकादशीचा, त्यामुळं मग मी त्यांच्यासाठी भगरीचे धिरडे करत होती. तर त्या आल्या, त्यानंतर मग गरम गरमच केले, कारण ते गरमच छान लागतात. आणि सिंपल केलेले होते, तुम्ही बघू शकता. आणि छान लागले, म्हणजे चवीला पण छान लागतात असे. तर सर्व झालं, आमचं जेवण वगैरे झालं सर्वांचं. आणि आता ना किचन क्लिनिंग करायची होती, कारण भांडे वगैरे तर घासायचे नव्हते, पण पूर्ण किचन धुवायचा होता. तर जेवण
जेवणाचे भांडे होते, तर मी ते सर्वात आधी तर ते घासून घेतले, कारण मग जेवणाचे भांडे वगैरे असल्यावर किचन पूर्ण भरलेला दिसतो. तर मग किचन रिकामा केला पूर्ण आणि भांडे वगैरे स्वच्छ घासून घेतले, धुवून घेतले. आणि तुम्ही बघताय की किचन वरती जे आपण भांडे वगैरे असतात ते मी सर्व काढून घेतलेले होते आणि किचनही रिकामा केलेला होता. आणि पडदे लावले ना, त्यामुळं मग इतका पसारा पण दिसत नाही आता सध्या किचनमध्ये, त्यामुळं मग एवढं काय वाटलं नाही. आणि भांडे वगैरे धुवून झाले, त्यानंतर मग मी आता किचन आवरायला घेत होती. तसं तर रोजच आपण रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर किचन घुसतो, म्हणजे किचन ओटा धुतो, भांडे वगैरे घासतो. पण मग आता देवासाठी प्रसाद बनवायचा असतो, त्यामुळं मग किचन पूर्ण स्वच्छ केला जातो. तर मी पण आता किचन आवरायला घेतलं होतं. आणि सर्वात आधी भांडे धुवून झाल्यानंतर जे मिक्सर होते, तर आपण दरवेळेस काही ना काही मसाला वगैरे दळतो, तर ते त्याच्यावर असे चिकट डाग पडलेले असतात, तर ते मी म्हणजे घासणीने घासून घेतले आणि डायरेक्ट धुतलं. तर दरवेळेस धुते, त्यामुळं मग मला माहिती, त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे, म्हणजे मिक्सर असं धुतल्यामुळे. तर ते झालं, मिक्सर स्वच्छ धुवून वाळत ठेवले बाहेर. आणि आता ना सर्व किचनची टाईल्स धुवून घेतल्या. तर सर्व म्हणजे आपण दरवेळेस स्वयंपाक करतो एवढं वरपर्यंत आपण धुत नाही, पण मग ते तिचे बारीक बारीक तेलकट डाग वगैरे असतात, तर त्यामुळं किचनच्या टाईल पण म्हणजे तेलकट होतात. तर मग आज सर्वच घासून वगैरे धुतल्या. तर मी वरती चढली होती डायरेक्ट आणि स्वच्छ किचन ओटा पण पूर्ण घासून घेतला, कारण कितीही नाही म्हटलं, रोज जरी आपण किचन धुतला तरी पण थोडेफार ना तेलकट डाग असतात. आपण तेलाची किटली ठेवतो, काय ठेवतो, दरवेळेस स्वयंपाक करतो आणि वरपासून इतकं धुतल्या जात नाही, आपण तिथला किचन ओटा धुवून घेतो. तर किचनवर आमच्या समोरची किचनची खिडकी, तर ती पण मी स्वच्छ धुतली, कारण तिथे पण आपण भाज्यांना जी फोडणी देतो त्याची वाफ बसलेली असते आणि तिथे पण जाळं तयार होतं. तर किचनची खिडकी पण मस्त मी धुवून घेतली, एकदम म्हणजे घासणीने घासून घेतली, त्याच्यावरचेही चिकट डाग काढून घेतले. आणि मी ना विम बारचं लिक्विड वापरते, त्यामुळं मग एकदम स्वच्छ निघतो किचन पण. मी किचन धुत होती आणि आपली रिद्धी बघा आली होती माझ्याशी बडबड करायला, आणि तिला दिसलं की व्हिडिओ चालू आहे, त्यामुळं मग ती व्हिडिओमध्ये बघून बोलत होती. पण आहे ना पुढे ना टी व्ही चालू होता आणि टी व्हीचा आवाज होता, त्यामुळं मग इतका काही तिचा आवाज तुम्हाला क्लिअर येत नव्हता. पण ती मला म्हणत होती की ऋतू मी तुला मदत करू का, मी तुला धुवून लागू का. आणि हे बघा तिचा छोटा रुमाल होता, त्याच्याने ना किचन धुवत होती, ती पण पुसत होती, पण मग मी तिला काही करू दिलं नाही. आणि हे बघा सर्व किचन आवरल्यानंतर किचन किती स्वच्छ दिसतोय आणि खूप फ्रेश वाटतं, म्हणजे पूर्ण किचन धुतल्यानंतर वरपासून पूर्ण टाईल वगैरे धुवून झाल्या. तर चला, आजची डीप क्लिनिंग झालेली होती आमची सर्व. आता उद्या ना हॉल आणि बाहेरचं आवरायचं होतं. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय बाय.